नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण या क्लासमध्ये दिशाज्ञान व अंतर हा टॉपिक शिकणार आहोत. दिशाज्ञान आणि अंतर. तर आपल्या मुख्य दिशा किती आहे? एकूण मुख्य दिशा किती आहे? 4. कोणकोणत्या? पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. तर बघा, नेहमी दिशा लिहित असताना या टाईपचा फॉर्मॅटचा चार्ट प्रिपेअर करायचा. उत्तर, उजवीकडील दिशा पूर्व, त्याच्या अपोजिट पश्चिम, वरची दिशा उत्तर आणि खालची दिशा दक्षिण. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. पश्चिम आणि दक्षिणच्या मधातली दिशा कोणती? उपदिशा, नैऋत्य. उत्तर आणि पश्चिमच्या वायव्य. उत्तर आणि पूर्वच्या ईशान्य आणि पूर्व आणि दक्षिणच्या आग्नेय. बघा, हा पूर्ण सर्कल किती अंशात असतो? डिग्रीचा 360 डिग्री. आपल्या मुख्य दिशा किती आहे? एकूण 4. कोणकोणती? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. 360 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू किती येईल मग? 90 डिग्री. तर दोन मुख्य दिशांमधील अंतर काय येईल? दोन मुख्य दिशा कोणकोणत्या? उत्तर आणि पूर्व. यामधील किती डिग्रीचा कोन बनेल मग? 90 डिग्री. दोन मुख्य दिशांमधील कोन किती आहे? 90 डिग्री. त्याच प्रकारे बघा, पश्चिम आणि दक्षिणमध्ये सुद्धा 90 डिग्री. त्यानंतर बघा, उपदिशा. दोन उपदिशा टोटल किती आहे आपल्या? 4. 360 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू किती येईल मग? 90. तर दोन उपदिशांमधील अंतर सुद्धा किती डिग्रीचं राहील? 90 डिग्री. बघा, ईशान्य आणि आग्नेयमधील किती डिग्रीचा कोन बनत आहे? 90 डिग्री. इकडे बघा, वायव्य आणि नैऋत्यमध्ये किती डिग्रीचा? 90 डिग्री. वायव्य आणि ईशान्यमध्ये सुद्धा 90 डिग्री आणि नैऋत्य आणि आग्नेय दिशेमध्ये सुद्धा 90 डिग्री. तर यावरून आपल्याला एक लक्षात आलं, दोन मुख्य दिशेमध्ये, दोन लगतच्या मुख्य दिशेमधील अंतर किती डिग्री मापनाचा कोन बनते? 90 डिग्री. आणि दोन लगतच्या उपदिशामध्ये सुद्धा किती डिग्रीचा? 90 डिग्री. आता एक मुख्य दिशा आणि लगतची उपदिशा, ही मुख्य दिशा आणि त्याच्या लगतची उपदिशा, यामध्ये किती डिग्रीचा कोन राहते मग? हा पूर्ण 90चा आहे, तर हा त्याचा हाफ किती मग? 45 डिग्री. तर यावरून काय लक्षात आलं? दोन लगतच्या मुख्य दिशा आणि उपदिशा यामधील किती कोन माप किती असते? 45 डिग्री. बघा, नैऋत्य आणि दक्षिण यामधील कोन किती डिग्रीचा राहील मग? 45 डिग्री. पूर्व आणि आग्नेय यामध्ये किती राहील? 45 डिग्री. नंतर बघा, आता समजलं सर्वांना, एक मुख्य दिशा आणि त्याच्या लगतची उपदिशा यामधील कोन 45 डिग्रीचा राहतो. एकमेकांच्या समोरील दिशामधील कोन कितीच्या डिग्रीचा राहतो? 180 डिग्री. पश्चिम आणि पूर्वमध्ये किती? 180 डिग्री. उत्तर आणि दक्षिणमध्ये 180. नैऋत्य आणि ईशान्य 180 डिग्री. वायव्य आणि आग्नेय 180 डिग्री. आता आपण या बेसिसवर क्वेश्चन घेऊ. सर्वांनी हे पॉईंट आपल्या बुकमध्ये लिहून घ्या. दोन लगतच्या मुख्य दिशांमधील अंतर 90 डिग्री असते. पॉईंट नंबर 2, दोन लगतच्या उपदिशांमधील अंतर सुद्धा 90 डिग्री असते. पॉईंट नंबर 3,
एक मुख्य दिशा आणि एक लगतची उपदिशा यामधील अंतर किती राहते? इथं 45 डिग्री पाहिजे, 45 डिग्री. घड्याळाच्या दिशेने वळणे म्हणजे कसं? डावीकडे. बघा आता ही उत्तर दिशा, उत्तरकडून पूर्वेकडे जाताना घड्याळाच्या दिशेने वळणे म्हणजे उजवीकडे वळणे, आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळणे म्हणजे काय आहे? डावीकडे वळणे, म्हणजे उत्तरेकडून पश्चिमेकडे जाताना डावीकडे वळणे. समजले का सर्वांना? 40 पॉईंट. दोन विरुद्ध दिशेमधील अंतर 180 डिग्री असते. नेक्स्ट क्वेश्चन घ्या आता. बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट. यामध्ये काय दिलाय? एक व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून उभा होता. तो घड्याळाच्या दिशेने 90 डिग्री वळाला. नंतर तो उजवीकडे 135 डिग्री वळाला. तर त्याच्या समोरील दिशा कोणती? आधी तो उत्तर दिशेला बघत होता. आधी तो उत्तर दिशेला बघत आहे. त्यानंतर तो घड्याळाच्या दिशेने किती डिग्री वळाला? 90 डिग्री. आता तो कोणत्या दिशेला बघत आहे मग? पूर्व. त्यानंतर बघा, नंतर तो पुन्हा किती डिग्री वळाला? 135 डिग्री. कोणत्या दिशेले? उजवीकडे. तर इथून उजवीकडे 135 डिग्री. पूर्वपासून दक्षिणपर्यंत 90 डिग्री आणि दक्षिण ते नैऋत्यपर्यंत 45, म्हणजे टोटल 135. तर त्याच्या समोरील दिशा कोणती? आता तो इथे आहे, तर याच्या समोरील दिशा कोणती येईल मग? नैऋत्य. समजलं का सर्वांना? सुरुवातीला तो घड्याळाच्या दिशेने 90 डिग्री, घड्याळाच्या दिशेने 90 डिग्री पूर्वीवर आला. तिथून 135 डिग्री उजवीकडे. मग कोणत्या दिशेला बघत आहे तो आता? नैऋत्य दिशेला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 2. एक व्यक्ती नैऋत्य दिशेकडे तोंड करून उभा होता. तो घड्याळाच्या दिशेने 45 डिग्री वळाला व नंतर तो घड्याळाच्या दिशेने 90 डिग्री वळाला. तर त्याच्या समोरील दिशा कोणती? आता व्यक्ती कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? नैऋत्य दिशेला. म्हणजे तो इथे उभा आहे, तो नैऋत्य दिशेकडे बघत आहे. तो घड्याळाच्या दिशेने 45 डिग्री, घड्याळाच्या दिशेने म्हणजे इथून त्याच्या उजवीकडे 45 डिग्री, म्हणजे तो कुठे गेला आता? पश्चिम. आता इकडे बघत आहे तो. पुन्हा तो घड्याळाच्या दिशेने 90 डिग्री वळाला, अजून आणखी इथून 90 डिग्री. तर तो आता कोणत्या दिशेला बघत आहे? कोणत्या दिशेला बघत आहे? आता इथे असा आला, तर कोणत्या दिशेला बघत आहे तो? उत्तर. तर आपला आन्सर काय येईल? उत्तर दिशेला बघत आहे. समजलं सर्वांना? नेक्स्ट क्वेश्चन. बघा क्वेश्चन नंबर 3. एक व्यक्ती पूर्व दिशेला तोंड करून उभा होता. नंतर तो उजवीकडे 45 डिग्री वळाला. त्यानंतर तो उजवीकडे आणखी 135 डिग्री वळाला. तर त्याच्या समोरील दिशा कोणती? एक व्यक्ती सुरुवातीला कोणत्या दिशेकडे तोंड करून आहे? पूर्व. त्यानंतर तो उजवीकडे 45 डिग्री वळाला. इथून 45 डिग्री म्हणजे तो आता या दिशेला बघत आहे. त्यानंतर आणखी पुन्हा 135 डिग्री वळाला. इथून आणखी 135 डिग्री, 45, 45, 90 आणि हे 45, 35. आता तो कोणत्या दिशेला बघत आहे मग? पश्चिम. आला आपला आन्सर पश्चिम दिशा. 45 प्लस 135 टोटल किती? 180 डिग्री. म्हणजे पूर्वच्या अपोजिट दिशा कोणती? पश्चिम. समजलं सर्वांना? नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. एक व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून उभा होता. तो उजवीकडे 55 डिग्री वळाला. नंतर पुन्हा उजवीकडे 80 डिग्री वळाला. तर त्याच्या समोरील दिशा कोणती? उजवीकडे आधी किती? 55 डिग्री. पुन्हा उजवीकडे म्हणलं तर प्लस किती डिग्री वळाला? 80 डिग्री. टोटल किती डिग्री झाला? 5. 5 आणि 8
13. टोटल 135 डिग्री तो उजवीकडे वळाला. सुरुवातीला कोणत्या दिशेला? उत्तरेकडे तोंड करून उभा होता. त्यानंतर तो 135 डिग्री उजवीकडे वळाला. किती? 135 डिग्री. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून आहे मग? आग्नेय. ऑप्शन नंबर बी, आग्नेय दिशेला. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. क्वेश्चन नंबर 5 रीड करा सर्वांनी. एक व्यक्ती पूर्व दिशेला तोंड करून उभा होता. नंतर तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 135 डिग्री वळाला. आधी तो कोणत्या दिशेला बघत आहे? पूर्व दिशेला. तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे आता डावीकडे, विरुद्ध दिशा. इथून डावीकडे तो वळाला. किती? 135 डिग्री. त्यानंतर तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 45 डिग्री. आता इथून घड्याळाच्या विरुद्ध दिशेने किती? 45 डिग्री इथून घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आता तो इथे आला. त्यानंतर तो डावीकडे 45 डिग्री वळाला. आणखी इथून डावीकडे, इथून डावीकडे आणखी 45 डिग्री वळाला. तर तो आता कोणत्या दिशेला बघत आहे? त्याच्या समोरील दिशा कोणती? कोणती आहे मग त्याच्या समोरील दिशा? वायव्य. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 135 डिग्री. त्यानंतर घड्याळाच्या दिशेने बघा, याचं सोल्युशन पुन्हा बघा. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 135 डिग्री, पूर्व दिशेला बघत होता, 135 डिग्री वळाला. पुन्हा विरुद्ध दिशेने किती वळाला? 45 डिग्री इथून इथे आला. त्यानंतर आणखी पुन्हा डावीकडे, इथून आणखी डावीकडे 45 डिग्री. म्हणजे तो आता कोणत्या दिशेला बघत आहे? नैऋत्य. तर मग अशी आपलं इथं विरुद्ध दिशा होता, आपण घड्याळाची दिशा धरलो. त्यामुळे आता ॲन्सर काय येईल आपलं? नैऋत्य दिशा. समजला? क्वेश्चन नंबर 5 ॲन्सर नैऋत्य दिशा. याचा ॲन्सर वायव्य नाही, नैऋत्य. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा क्वेश्चन नंबर 6 काय दिला? एक व्यक्ती दक्षिणेकडे तोंड करून उभा होता. त्यानंतर तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 135 डिग्री वळाला. दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे डावीकडे. किती? 135 डिग्री. 45, 45 आणि 45. टोटल 135 डिग्री तो वळाला. त्यानंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आणखी 90 डिग्री, इथून आणखी 90 डिग्री डावीकडे, विरुद्ध दिशेने म्हणजे डावीकडे. तर त्याच्या समोरील दिशा कोणती? त्याच्या समोरील दिशा कोणती आहे मग आता? वायव्य. काय येईल आपला आन्सर? ऑप्शन नंबर बी, वायव्य दिशा. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आधी 135, त्यानंतर आणखी पुन्हा 90. कोणत्या दिशेला बघत आहे आता तो? वायव्य दिशेला. त्याच्या उजवीकडील दिशा विचारली तर ईशान्य, डावीकडील विचारली तर नैऋत्य आणि मागील विचारली तर आग्नेय. समजलं सर्वांना? नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 7. यामध्ये काय दिलं आहे? एक व्यक्ती पश्चिम दिशेकडे तोंड करून उभा होता. एक व्यक्ती पश्चिम दिशेकडे तोंड करून उभा होता. पश्चिम दिशेकडे म्हणजे इकडे तोंड करून उभा आहे तो. त्यानंतर तो उजवीकडे वळाला. तर त्याच्या मागील दिशा कोणती? उजवीकडे 90 डिग्री वळाला. इथून उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने 90 डिग्री. तर त्याच्या मागील दिशा, त्याच्या समोरील कोणती आहे? उत्तर. तर त्याच्या मागील कोणती दिशा येईल मग? दक्षिण दिशा. बघा इथे मागील दिशा विचारली आहे, त्याच्या मागील दिशा दक्षिण. उजवीकडील विचारली असती तर पूर्व आणि डावीकडील विचारली असती तर पश्चिम. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
बघा या क्वेश्चनमध्ये काय आहे, एक व्यक्ती पूर्व दिशेला तोंड करून उभा होता. कोणत्या दिशेला? पूर्व दिशेला तोंड करून उभा आहे तो. त्यानंतर तो उजवीकडे वळाला. किती डिग्री? 90 डिग्री. उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने 90 डिग्री वळाला. घड्याळ कसं फिरते असं. तर त्याच्या उजवीकडील दिशा कोणती? आता तो कोणत्या दिशेला बघत आहे? दक्षिण दिशेला. तर त्याच्या उजवीकडील दिशा कोणती येईल? पश्चिम. डावीकडील पूर्व, मागील उत्तर. आपल्याला विचारले उजवीकडील दिशा कोणती येईल? मग पश्चिम. बघा या क्वेश्चन बघा. एक व्यक्ती नैऋत्य दिशेकडे तोंड करून उभा होता. त्यानंतर तो उजवीकडे 90 डिग्री वळाला. त्यानंतर आणखी 2 वेळा उजवीकडे 45 डिग्री वळाला. तर त्याच्या समोरील, त्याच्या डावीकडील दिशा विचारली इथे. सुरुवातीला कोणत्या दिशेकडे आहे? नैऋत्य. तो घड्याळाच्या उजवीकडे, उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने किती? 90 डिग्री वळाला. इथे आला तो. आणखी 2दा उजवीकडे 45 डिग्री वळाला. आता आणखी 2दा 45 डिग्री. इथून एकदा 45 डिग्री, पुन्हा एकदा 45 डिग्री. आता तो कोणत्या दिशेला बघत आहे? मग ईशान्य. आपल्याला काय विचारले आहे? त्याच्या डावीकडील दिशा कोणती? आता ईशान्येला बघत आहे, तर त्याच्या डावीकडील दिशा कोणती येईल? मग वायव्य. कारण की त्याचं तोंड इकडे आहे, तर त्याच्या डावीकडील दिशा वायव्य. उजवीकडील विचारली असती तर आग्नेय, मागील विचारली असती तर नैऋत्य. कोणती दिशा आली? त्याच्या डावीकडील दिशा वायव्य. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 11. एक व्यक्ती दक्षिणेकडे तोंड करून उभा होता. त्यानंतर तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 45 डिग्री वळाला. आणखी पुन्हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 डिग्री वळाला. तर त्याच्या डावीकडील दिशा कोणती? कोणत्या दिशेकडे तोंड करून आहे? सुरुवातीला दक्षिणेकडे. त्यानंतर तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 45 डिग्री. विरुद्ध दिशेने म्हणजे डावीकडे. किती? 45 डिग्री म्हणजे आग्नेयकडे बघत आहे. आणखी पुन्हा तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 डिग्री. इथून 90 डिग्री, 45 पूर्व आणि तिथून आणखी 45 म्हणलं तर 90 डिग्री. कोणत्या दिशेला बघत आहे आता तो? ईशान्य दिशेला. आपल्याला काय विचारलं आहे? त्याच्या डावीकडील दिशा कोणती? ईशान्येला बघत आहे तो, तर त्याच्या डावीकडील दिशा कोणती येईल? मग वायव्य. समजलं सर्वांना? आधी 45 डिग्री वळाला, नंतर 90 डिग्री. ईशान्येकडे बघत आहे. आपल्याला विचारली त्याच्या डावीकडील दिशा. ईशान्येकडे बघत असताना त्याच्या डावीकडील दिशा कोणती येईल? वायव्य. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 12. एक व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून उभा होता. नंतर तो डावीकडे 180 डिग्री वळाला. सुरुवातीला उत्तरेकडे तोंड करून उभा होता. डावीकडे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 180 डिग्री म्हणजे आता तो दक्षिणेकडे बघत आहे. त्यानंतर तो उजवीकडे वळाला आणि त्यानंतर पुन्हा आता उजवीकडे वळाला. इथून आता तो दक्षिणेकडे बघत आहे. 180 डिग्री वळाल्यानंतर इथून पुन्हा तो उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने किती डिग्री? 45 डिग्री वळाला. तर त्याच्या उजवीकडील दिशा कोणती? आता तो कोणत्या दिशेला बघत आहे? नैऋत्य दिशेला. तर त्याच्या उजवीकडील दिशा कोणती? उजवीकडील दिशा कोणती येईल? त्याच्या नैऋत्य दिशेला तोंड आहे, तर उजवीकडील दिशा कोणती येईल? वायव्य. समजलं सर्वांना? नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 13. सॉल्व करा बरं हा क्वेश्चन. एक व्यक्ती उजवीकडे 90 डिग्री वळाला. आणखी उजवीकडे 45 डिग्री वळाला. जर आता त्याच्या समोरील दिशा उत्तर आहे, तर तो आधी कोणत्या दिशेला? आता कोणती आहे त्याच्या समोरील दिशा? उत्तर.
ह्यामध्ये काय आहे, आधी नंतरची दिशा देऊ नये, आपल्याला आधीची दिशा विचारली. उजवीकडे वळाला तर आपल्याला आता उजवीकडे वळायला देऊ नये, तर आपल्याला आधी त्याला आता डावीकडे 90 डिग्री वळवा लागेल. त्यानंतर आणखी पुन्हा उजवीकडे 45 डिग्री वळाला, आणखी पुन्हा डावीकडे मग आपल्याला 90 डिग्री. कारण की नंतरची दिशा देऊ नये, आधीची विचारली आहे. तर आधीची दिशा कोणती येईल मग त्याची? ही बघा, आधीची दिशा नैऋत्य. तर क्वेश्चनमध्ये दिल्याप्रमाणे उजवीकडे वळाला तर 90 डिग्री इथून इथपर्यंत जाईल. त्यानंतर 45 डिग्री इथून. नंतर तो कोणत्या दिशेला बघत राहील? उत्तर. तर आता उत्तर दिशेला तो बघत होता, तर आपल्याला आधीची दिशा विचारली. आधीची दिशा म्हणलं तर क्वेश्चनमध्ये सांगलं त्याच्या आपण अपोजिट केलं. उजवीकडे होता आपण डावीकडे वळालो, आणखी उजवीकडे होता आणखी आपण डावीकडे, दोनदा डावीकडे. आता सुरुवातीची दिशा त्याची कोणती आहे? नैऋत्य दिशेला तोंड करून उभा होता तो सुरुवातीला. नेक्स्ट क्वेश्चन. बघा क्वेश्चन नंबर 14. एक व्यक्ती उजवीकडे वळाला 45 डिग्री, नंतर पुन्हा उजवीकडे 90 डिग्री वळाला, तर त्याच्या समोरील दिशा कोणती? तर त्याच्या समोरील दिशा दक्षिण आहे. दक्षिण दिशा म्हणजे ही आता त्याच्या समोरील दिशा आहे, किंवा दोनदा वळाल्यानंतर कोणत्या दिशेने? उजवीकडे. तर आपल्याला काय आहे? उजवीकडे दिला आहे, आपल्याला डावीकडे. डावीकडे आधी 45 डिग्री, पुन्हा तो किती डिग्री वळाला? 45 डिग्री वळाला. त्यानंतर पुन्हा 90 डिग्री वळाला, उजवीकडे वळाला, म्हणजे आपल्याला आता डावीकडे, कारण की नंतरची दिशा काढायची आहे. तर तो आता कोणत्या दिशेला बघताय? या दिशेला. ही दिशा कोणती आहे आपली? कोणती आहे? ही नैऋत्य. ही कोणती आहे? ईशान्य. तर आता तो सुरुवातीला कोणत्या दिशेला बघत होता? ईशान्येला. बघा सुरुवातीला ईशान्येला बघत होता, एकदा 45 डिग्री वळाला इथे आला, त्यानंतर 90 डिग्री वळाला इथे आला, मग कोणत्या? दक्षिण. नंतरची दिशा आपल्याला दिली होती, दक्षिण दिली होती, आपल्याला सुरुवातीची काढायची होती. सुरुवातीला कोणत्या दिशेला? मग तो ईशान्य. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 15. यामध्ये सुद्धा नंतरची दिशा विचारली आहे. सुरुवातीच्या नंतरची दिशा दिली आहे, सुरुवातीची दिशा विचारली आहे. नंतरची दिशा कोणती दिली आहे? नैऋत्य. नैऋत्य दिशा कोणत्या दिशेला आहे? या दिशेला. ही नैऋत्य.